friends, this is clover leaf आणि हा मस्त एक बुकमार्क आहे, तुम्ही बघू शकता. असा मस्त लकी लीफ बुकमार्क. चला बघूया साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. हिरवा रंग, हे कार्ड लागेल आपल्याला असा गोंडा करायला, टॅसल म्हणतो आपण त्याला. 3 नंबरची सुई, कात्री आणि मोठ्या नाकाची सुई. दिसतंय, ज्यातून हा दोरा जाऊ शकेल अशा मोठ्या नाकाची. आणि हे निडल थ्रेडर आहे, त्याला असं बारीक इथे हे असतं, याच्यातच जास्त छान दिसेल. इथे त्याला नाक असतं, त्याच्यातून आपण या सुईमध्ये दोरा होऊ शकतो. जस्ट पटापट होतं म्हणून मी आपले असे वस्तू वापरत असते. चला सुरू करूया. सगळं एकाच रंगात करणार आहोत आपण. तुम्हाला हवं असेल तर टॅसल तुम्ही वेगळ्या रंगाचा वापरू शकता, तुमचा चॉईस. असं छान हे फुल करूया. बिगिन विथ स्लिप नॉट. आणि माझा हा वन ऑफ द माइंडलेस क्रोशे मधला प्रोजेक्ट असेल. तर माइंडलेस क्रोशे म्हणजे काय, मोजून काही नाही करणं. आपल्या पूर्वी आजी वगैरे कशा स्वयंपाक करायच्या, चिमूटभर हे मूठभर ते, तसं अंदाज घेत घेत आपण हे सगळे, म्हणजे माइंडलेस क्रोशेमध्ये जे काही प्रोजेक्ट्स असतील ना ते आपण असेच करूया. मग करायला मजा येते, मोजण्याचं टेन्शन राहत नाही. आता मी ह्या चेन्स करतीये, ॲज मच ॲज यू वॉन्ट चेन्स. मी काय करते, आता हे पुस्तक घेतलंय मापाला, त्या पुस्तकाला बघणार किती होतंय, त्याप्रमाणे मी करणार. साधारण पुस्तकं शेल्फमध्ये ठेवलेली असतात ना, एक साधारण एका उंचीची असतात. तर मासिकं वगैरे थोडी मोठी असतात. या चेन्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा रंग बघा कसा दिसतोय. खरं तर हा मस्त एक फ्रेश ग्रीन कलर आहे, पण आता कॅमेरा, त्याच्या लेन्सेस आणि हे मोबाईल त्याची लेन्स आणि घरातला उजेड, असे रंग वेगवेगळे दिसतात. तर साड्यांचे पण असे धूपछाव फिरते फिरते, तसा हा फिरता रंग टाईप झालाय, त्यामुळे तो निळ्या शेडमधला दिसतोय. पण खरं तो, मी लावून बघते पुस्तकाला किती होतंय. आता बरोबर झालंय, थोडंसं मोठं झालं, 3-4 उसवणार आहे. असं तुम्ही अंदाज घेऊन करा. हे बरोबर आहे. इथे खाली गोंडा लावते आणि वरती फुल करते. तर एक टाका सोडून द्यायचा वरती आणि पुढच्या टाक्यामध्ये स्लिप नॉट करायचं आहे आपल्याला. स्लिप स्टिच करायचं आहे, पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये स्लिप स्टिच करत जायचं. वेढा न घेता आहे त्या टाक्यातून सुई बाहेर काढायची, म्हणजे स्लिप नॉट प्रत्येक स्टिच मध्ये करायचं आहे.
स्लिप स्टिच, स्लिप नॉट नाही, स्लिप स्टिच. असं ओळीच्या शेवटपर्यंत करून मग आपण भेटूया. तुम्ही पॉज करून घ्या, ओळीच्या शेवटपर्यंत करा, मग आपण इथे भेटूया. मी शेवटच्या टाक्यामध्ये पण स्लिप स्टिच केला आहे. तर मी इथे हे फुल करणार आहे. 3 साखळ्या, 3 चेन्स, 1 2 3. मी हे फूल म्हटले पण हे आपलं क्लोवर लीफ आहे. ओके, 4 पेटल्स, 4 1 DC, 2 DC, परत 3 चेन्स, 1 2 3 आणि मग स्लिप स्टिच. ऑल in the one space. ती जी शेवटची चेन आपण होती त्याच्यामध्ये स्लिप स्टिच केला, तिथेच आपण हे सगळं करणार आहोत. अशा आपल्याला 3 अजून पाकळ्या करायच्या आहेत. 1 2 3, 1 DC, 2 DC, परत 3 चेन्स, 1 2 3, स्लिप स्टिच, परत 3 चेन्स, 1 2 3, मग 2 DC, 1 2, मग 3 चेन्स, 1 2 3, स्लिप स्टिच. आता असे 3 पाकळ्या पण तुम्ही म्हणजे 3 पानं अशी ठेवू शकता. तुम्ही बघा असं छान झालंय हे पण मला लकी करायचं आहे ना, असं छान हे पण छान दिसतंय. लकी करायचं आहे म्हणून 4. इट्स व्हेरी रेअर टू फाइंड, राईट? 1 2 3, दोन चेन्स, परत 2 DC आणि 3 चेन्स आणि स्लिप स्टिच. माझ्या कुंडीत होते खूप क्लोवर हे, पण आता नाही येत. एक चेन स्लिप स्टिच केल्यावर मी एक चेन घालून दोरा कट करून घेते. बरेच जण मला या कात्रीबद्दल विचारतात, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सगळ्या मटेरियलची लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये. हे निडल थ्रेडर, ही सुई आणि 3 नंबरची क्रोशा हुक. तर हे सगळे दोरे आपण हाईड करून घेऊ आणि आपल्याला टॅसल करायचं आहे. माय लकी क्लोवर इज रेडी. पण टॅसल राहिला आहे, टॅसल करूया. त्यासाठी मी हे कार्ड घेतलं होतं. हे माझं क्रोशे क्रिएशनचं कार्ड आहे, मिनूज क्रोशे क्रिएशन. आणि आपल्या चॅनलचं नाव सुद्धा क्रोशे बाय मिनू आहे.
कोणतंही कार्ड घेऊ शकता तुम्ही. आणि मी त्याच्या भोवती असं दाखवते म्हणजे दिसेल नीट. अंदाजाने मी घेणार आहे. हे माइंडलेस क्रोशे आहे. मी किती वेढे घेतले वगैरे मी असं काही मोजणार नाही. आता मी हे बोलताना करते बरोबर. मी साधारण हे असं आहे. किती झाले असतील 10 वेढे झाले असतील. घट्ट दाट हवं असेल तर घट्ट अजून हे करा, जास्त वेढे घ्या. तर हे दोन्ही असे खाली ठेवलेत आणि कट करून घेते. यातून एक छोटा दोरा कट करते, तो मी इथून घालणार आहे असं, आणि याची गाठ मारून टाकते. गाठ मारल्यानंतर मी आता याच्यातून हे सोडवून घेणार. ते असं बनलेलं आहे. त्याच्या टोक आपण कट करूया. त्याआधी मी इथे जॉईन करून घेणार आहे. एका एंडला आपलं लकी लीफ आहे आणि दुसऱ्या एंडला मी हे जॉईन करून घेते आणि गाठ मारते. सुईनी पण तुम्ही हे ओवून घेऊ शकता किंवा मी तर डायरेक्ट या सुईने मधनं एकच धागा काढून घेणार आहे. आणि दुसरीकडे गाठ मारून टाकणार. आता हे टोकं आपण गोंडे छान करून घेऊया, कट करून. तर हे सगळे अनइव्हन आहेत आणि हे खूप मोठं झालं आहे. तर हे इनप्रपोर्शनेट वाटतंय मला. ते खूप इनप्रपोर्शनेट आहे. मी ते कट करून घेते. असं मुद्दाम बाउलमध्ये वगैरे कट करते. तुम्ही पेपरवर पण कट करू शकता. हे नंतर यूज करता येईल असं माझा विचार आहे. छोटे छोटे ॲमिग्युरमीचे प्रोजेक्ट करतो, त्याच्यात स्टफिंग म्हणून वापरता येतं. सो मी असं एकसारखं झाल्यासारखं वाटतंय पण नाही झालंय. थोडं तिरकं झालं ना. मोठी आणि शार्प सुई पाहिजे. पॉम पण मी असाच कट करते धरून. नाउ परफेक्ट. बिलकुल खाली कचरा पण होत नाही आणि याच्यात ते असं साठवल्यासारखं नंतर कशाला तरी वापरता येतं. आपण हा पण एक मार्क इथे लावूया. खरंच हा निळा दिसतोय बरं का, पण हा निळा नाहीये, हा हिरवा आहे. खूप मस्त ब्राईट हिरवा आहे. सुंदर. आहा, कसलं गोड दिसतंय ना हे. छान असं पुस्तक ठेवलंय मस्त. वाव, छानच. कसा वाटला माझा व्हिडिओ?
खाली कॉमेंट्स करून कळवा तुम्ही कोणत्या कलरचा बुकमार्क बनवला. सायनिंग ऑफ मिनल. बाय बाय. कीप क्रिएटिंग. हॅपी क्रोशेटिंग.